हॅलो फ्रेंड्स, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मैत्रिणींनो, तुमचं पण माझ्यासारखं वजन वाढलं असेल किंवा पोटाची जी चरबी आहे ओटीपोटाची ती वाढलेली असेल, मांड्यांची चरबी वाढलेली असेल. हे बघा व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता शेजारी माझं पोट हे जे वाढलेलं होतं ते कमी करण्यासाठी मी रोज हे व्यायाम करते आणि खूप छान असं माझं पोटाची जी चरबी आहे ती आता कमी झालेली आहे आणि अजून जी राहिलेली चरबी आहे ती मी कमी करते, मांड्यांची, कमरेच्या भागाची. आणि मला जसा वेळ मिळेल तसं मी जे व्यायाम करते त्याचे व्हिडिओ अपलोड करतच असते, जेणेकरून तुम्ही जर घरच्या घरी वजन कमी करत असाल, पोट, मांड्या, कमरेची चरबी, त्याच्यानंतर शीटच्या भागाची चरबी तुम्हाला कमी करायची असेल तर माझे जे व्हिडिओ आहे ते तुम्हाला मदत करतील. तर त्याच्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ बघूच नका, तर हा व्हिडिओ बघून तुम्ही रोज व्यायाम करा आणि तुमचं वजन पण कमी करा आणि तुमच्या शरीरावरचा फॅट पण कमी करा. तर मैत्रिणींनो, सूर्यनमस्कार मी रोज करते आणि सूर्यनमस्काराचे अनेक फायदे आहेत, तुम्हाला पण माहिती आहे. त्याच्यासाठी सूर्यनमस्कार रोज केलेच पाहिजे. तर आता पावसाळा पण सुरू झालेला आहे आणि पावसाळ्यामध्ये आपली जी पचनक्रिया आहे ती एकदम मंद होते. आपण जे अन्न खातो, जे पदार्थ खातोय ते पचत नाही व्यवस्थित किंवा आपली पचनक्रिया स्लो असते. त्याच्यामुळे आपलं वजन जे आहे ते एक तर कमी होत नाही किंवा ते स्थिर राहते. त्याच्यासाठी सूर्यनमस्कार पचनक्रियेसाठी फायदेशीर आहे. तसंच वजन कमी करण्यासाठी, पोट, मांड्या, शीटच्या भागाची चरबी कमी करण्यासाठी पण फायदेशीर आहे. पण त्याच्यासाठी तुम्ही सूर्यनमस्कार केले पाहिजे. तर मी रोज 20 सूर्यनमस्कार करते. याच्यामध्ये मी फक्त 4 किंवा 6 सूर्यनमस्कार दाखवलेले असणार. तर मी रोज 20 सूर्यनमस्कार करते. तुम्ही जर समजा नवीन सुरुवात करत असाल तर 2 सूर्यनमस्काराने सुरुवात करा. त्याच्यानंतर हळूहळू जे काउंटिंग आहे ते तुमचं वाढवा. 20 सूर्यनमस्कार केल्यानंतर मी 1 तास बरोबर एक्सरसाइज करत असते. तर तुम्ही किती वेळा एक्सरसाइज करताय ते तुमच्या स्टॅमिनावर अवलंबून आहे. तुम्ही हळूहळू सुरुवात करा आणि 1 तास तरी रोज एक्सरसाइज करा आणि पावसाळ्यात तर नक्की करा. म्हणजे तुमचं छान वजन पण कमी होईल आणि तुमचं पोट, मांड्या, शीटच्या भागाची, कमरेची जी वाढलेली चरबी आहे, जे वाढलेलं फॅट आहे ते कमी होणार आहे. त्याच्यानंतर हेल्दी आहार घ्या, डाएट फॉलो करा, मसालेदार पदार्थ, तळलेले पदार्थ हे कमी खा. म्हणजे तुमचं जे वजन आहे ते पण कमी होणार आणि तुमचं पचन पण व्यवस्थित होणार आहे पावसाळ्यामध्ये. तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे सूर्यनमस्काराची सुरुवात तुम्ही हळूहळू करा. सूर्यनमस्काराच्या आल्यानंतर थोडासा रेस्ट करा, आराम करा, मोठा श्वास घेऊन फुंकर सोडा. त्याच्यानंतर पुढच्या एक्सरसाइजला सुरुवात करा. आता कमरेचा जो भाग आहे ना तो माझा आहे अजून राहिलेला, तो कमी करायचा आहे मला, तुम्ही बघू शकता. आणि त्याचीच चरबी कमी करण्यासाठी कमरेची मी ही एक्सरसाइज रोज करते. तर ही एक्सरसाइज एका बाजूने मी 30 ते 40 वेळा करते. तर तुम्ही पण तितक्याच वेळा करायचे आहे. तर खूप छान इफेक्ट हा होतो कमरेची चरबी कमी करण्यासाठी या एक्सरसाइजचा. तर तुम्ही ती एक्सरसाइज नक्की करा आणि जितका तुमचा जो दुसरा हात आहे तो गुडघ्याच्या खाली जाईपर्यंत तुम्ही तितका खाली घ्यायचा आहे. म्हणजे दुसरा हात जो आहे तो कानाच्या वरून आल्यानंतर कमरेला पूर्ण ताण बसणार आहे कमरेतून वाकून. तर तुम्ही ही एक्सरसाइज हळूहळू कमरेला स्ट्रेचिंग हळूहळू वाढवत चला. म्हणजे कमरेचा जो साईडचा फॅट आहे तो खूप छान कमी होणार आहे आणि तुम्हाला जे पण ड्रेस तुम्ही घालणार किंवा जीन्स वगैरे ते एकदम फिट आणि छान बसणार आहे. त्याच्यासाठी ही एक्सरसाइज 30 ते 40 वेळा एका बाजूने करायची आहे. आणि त्याच्यानंतर परत ही एक्सरसाइज झाल्यानंतर थोडा वेळ थांबायचं, रिलॅक्स करायचं, मोठा श्वास घ्यायचा, फुंकर सोडून द्यायची. पुढची एक्सरसाइज लगेच फास्ट सुरुवात करायची नाहीये. म्हणजे तुम्हाला दम लागणार नाही जास्त किंवा कधी कधी एक्सरसाइज सुरुवात केल्यानंतर कधी कधी छातीत पण दुखतं कोणाकोणाच्या आणि मग काय करतात बऱ्याच मैत्रिणी एक्सरसाइज करतच नाही. कारण की काय, एक्सरसाइज केल्यानंतर छातीत दुखतं आणि परत मग दवाखान्यात जावं लागतं आणि दवाखान्यात ECG वगैरे काढणं ते आपल्याला परवडत नाही डॉक्टरांकडे गेल्यावर. म्हणून एक्सरसाइज करा, पण ती हळूहळू सुरुवात करा आणि थोडा वेळ रेस्ट करा आणि त्याच्यानंतर पुढच्या एक्सरसाइजला सुरुवात करा. मांड्यांची, पोटाची चरबी कमी करण्यासाठी ही एक्सरसाइज फायदेशीर आहे.